नमस्कार, मी संतोष रामचंद्र जाधव, शहापूर, जिल्हा ठाणे. शब्दसात साहित्यिक स्नेहसंमेलन आयोजित अभिवाचन स्पर्धा 2026 यात मी स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे आई. की ठेच लागली पायाला, मी आई ग ओरडलो. की ठेच लागली पायाला, मी आई ग ओरडलो. धरली माझी कॉलर त्याने, मी टिंब टिंब म्हणालो. की ठेच लागली पायाला, मी आई ग ओरडलो. धरली माझी कॉलर त्याने, मी टिंब टिंब म्हणालो. वेदना झाली त्यावेळी, मायाळू आई आठवली. की वेदना झाली त्यावेळी, मायाळू आई आठवली. अपमान झालाय कळल्यावर, तोंडात सहज शिवी आली. आईच्या गाथा गाऊ किती, आईच्या कथा सांगू किती. की आईच्या गाथा गाऊ किती, आईच्या कथा सांगू किती. अरे कोणीतरी आई कापली, कुणीतरी आई जपली. की आईच्या गाथा गाऊ किती, आईच्या कथा सांगू किती. कोणीतरी आई कापली, कोणीतरी आई जपली. कोल्हाट्याच्या पोरानं आईचं नाव लावलं. की कोल्हाट्याच्या पोरानं आईचं नाव लावलं. कौंतेय राधेय आई नाम सुरू झालं. आईचं काळीज प्रियसीला, धडपडताना आवाज आला. का रे बाळा, लागलं तुला कणवाळू सुराला. आईचं काळीज प्रियसीला, धडपडताना आवाज आला. का रे बाळा, लागलं तुला कणवाळू सुराला. ज्याची त्याची आई असते, कुंटणखाना फुटपाथवरही. की ज्याची त्याची आई असते, कुंटणखाना फुटपाथवरही. वीटभट्टी ऊस तोड, चिखलमाती रानातही. की ज्याची त्याची आई असते, कुंटणखाना फुटपाथवरही. वीटभट्टी ऊस तोड, चिखलमाती रानातही. आई एका अंगठ्यावर रेल्वे गाडीत प्रवास करते. की आई एका अंगठ्यावर रेल्वे गाडीत प्रवास करते. आई एसटीच्या दारामध्ये उडता पदर सावरते. आई कार्यालयात झेलते. की आई कार्यालयात झेलते असंख्य काळ्या नजरा. आई कार्यालयात झेलते असंख्य काळ्या नजरा. आई बघते असते कायम लाळ खोटणाऱ्या जिभा. आई कार्यालयात झेलते असंख्य काळ्या नजरा. आई बघत असते कायम लाळ खोटणाऱ्या जिभा. साडी चोळी ऐवजी आई पेहराव बदलते. साडी चोळी ऐवजी आई पेहराव बदलते. पंजाबी ड्रेस निवडून दृष्ट नजरा थोपू पाहते. दृष्ट नजरा थोपू पाहते. दृष्ट नजरा थोपू पाहते. धन्यवाद.